जो तुम्हें चीजें बताई गई थी उस एक्सपेक्टेशंस से ये चीजें थी की नाही थी बताओ. इंडियाचं एमबीबीएस आणि इकडचं एमबीबीएसचं कंपॅरिझन केलं एक्झामच्या बाबतीत तर किंवा फ्रेंड्स बोलायचे की रशियामध्ये गेल्यानंतर मुलं बिघडतात किंवा तिथं शिक्षण चांगलं नाही आपल्या इंडियासारखं मिळत नाही, रशियनमध्ये शिकवतात किंवा असे बरेच रूमर्स पसरलेले अजून पण आहेत असे इंडियामध्ये. कभी तुम्हारे साथ ऐसा कोई डिस्क्रिमिनेशन हुआ कि नशे करना जैसे सिगरेट पीना, दारू पीना, हॉस्टल के अंदर ही वेप करना जो कि अलाउड नहीं है. तो इससे पहले तुमने एक वीडियो देखा जिसमें सारे महाराष्ट्र के स्टूडेंट्स थे. तो रूम थोड़ा सा छोटा है तो इतने सारे महाराष्ट्र के स्टूडेंट्स हर डिस्ट्रिक्ट से नहीं आ पाए. तो फिर से सबके सब फिर से महाराष्ट्र से है. तो एक एक करके आप लोग अपना अपना इंट्रोडक्शन दीजिए. पहले दक्ष. Hello everyone, my name is Daksh Katkir and I'm a first year medical student in Samara State Medical University आणि मी नागपूर मधून आहे. मी सुमित प्रदीप गायके, फर्स्ट इयर मेडिकल स्टुडंट ऑफ महाराष्ट्र स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. मी बीडचा आहे. मी रौनक अशोक पराते, मी नागपूर मधून आहे. नीलकंठवीर, मी यवतमाळ महाराष्ट्र मधलं समारा स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी फर्स्ट इयर स्टुडंट आहे. मी सार्थक गोरकुडे, समारा फर्स्ट इयर स्टुडंट आणि मी गडचिरोलीतून आहे. मी अभिनव संतोष उपाध्याय, मुंबईचा आहे, समारा मेडिकल स्टेट युनिव्हर्सिटी फर्स्ट इयर. मी वेदांत लांजेकर फ्रॉम चंद्रपूर. तू चंद्रपूर आहे? फ्रॉम चंद्रपूर. नहीं, तू नागपूर से है. तर आता नागपूर. नागपूरमध्ये राहो. अच्छा. आदित्य. आदित्य खानकी फ्रॉम चंद्रपूर. मी सोहम डेकाटे वर्धेमधून आहे. काय गोष्ट मी सारंग देशमाने लातूरमधून. मी श्रीनिवास वाघमोडे, सांगलीहून. मी प्रसन्न शितोळे फ्रॉम विटा जिल्हा सांगली. मी आर्यन शेट्टी फ्रॉम लातूर. वैष्णवी भंडारी फ्रॉम मुंबई. मी जिया पेनकर रायगड. खोपोली. मी मैत्री बसवत फ्रॉम मुंबई. आर्य ना मैत्री. ग्रीष्मा घाट फ्रॉम मुंबई. चैत्राली वांदे फ्रॉम नागपुर. कैसा रहा दक्ष, तुम्हें अब तक के कैसा लगा जो तुम्हें चीजें बताई गई थी उस एक्सपेक्टेशन से ये चीजें थी की नाही थी बताओ. तसं एक्सपेक्ट केलं होतं ऍक्च्युली तसंच वाटलं. कारण की टीचर्स पण हेल्पफुल होते. काही डाऊट्स वगैरे असले जर प्रॉब्लेम झाले तर विचारू शकत होतो मी त्यांना. आणि एक्झाम्स पण चांगल्याच कंडक्ट होत होत्या. काही काही एक्झाम जे हो चांगल्याच होता. इंडियाच्या बाबतीत जर कंपॅरिझन केलं तर आहे चांगल्याच होत्या. जर इंडियाचं एमबीबीएस आणि इकडचं एमबीबीएसचं कंपॅरिझन केलं एक्झाम्सच्या बाबतीत तर चांगल्याच लेवलचा एक्झाम होता. आणि मेनली तर टीचर्स खूप कोऑपरेटिव्ह होते की लाईक अगर काही डाऊट्स वगैरे आले किंवा तुम्हाला काही समजून नाही आलं कोणतं टॉपिक तर समजून देत होते ते. सुमित, तुम्हारा एक्सपीरियंस बताओ अब तक का. माझा एक्सपिरियन्स पण छान आहे. सगळं नेचर वगैरे सगळं ब्युटिफुल आहे. समाजा आणि एज्युकेशनच्या बाबतीत जर विचार केला तर एज्युकेशन पण खूप चांगल्या लेवलचं आहे. आणि थोड्या दिवसात मी पण खूप चांगल्या पद्धतीने इथे सेटल होईल आणि जसं रूल आहे तसं फॉलो करेल आणि आय विल गिव्ह माय बेस्ट. तुम बताओ. यहाँ हमारे सभी टीचर बहुत सपोर्टिव है और सभी टीचर हमें इंग्लिश में सिखाते हैं. विनीत, तुम बताओ तुम्हारा अब तक का एक्सपीरियन्स कैसा रहा. माझा आतापर्यंत एक्सपिरियन्स मला जवळपास 1 महिना झाला येऊन इथे. एक्सपिरियन्स तर खूप छान होता माझा झाला. ते शिफ्ट एक इंडियन एज्युकेशन सिस्टीमवरून युरोपियन ते खूप मस्त होतं. युरोपियन एज्युकेशन सिस्टम खूप आवडलं मला. आपल्या इंडियासारखं नाही, खूप डिफरन्सेस पण आहे. डिफरन्सेस चांगले पण आहेत इन द सेन्स इंडियापेक्षा. काही नवीन खूप चांगलं वाटलं. मुझको समारा में आए हुए 2 महीने हो गए और मैंने जितना नोटिस किया है बच्चे घर से दूर आते हैं तो उनको कुछ फ्रीडम मिलता है. तो जैसे कि वो नशे करना जैसे सिगरेट पीना, दारू पीना, हॉस्टल के अंदर ही वेप करना जो कि अलाउड नहीं है बट स्टिल बहुत लोग छुपके करते हैं. उनके वजह से बहुत बच्चों को कौन से फेस करने पड़ते हैं. स्टूडेंट काउंसिल जाना हो या फिर जो भी हो. तो बस ये सब चीजें अवॉइड करो. पढ़ने आए हो पढ़ो, डिग्री लेके जाओ, अपनी नौकरी करो, खाओ पिओ, खुश रहो. सही बात. आदित्य. मला सगळ्यात बडे इथे हे वाटलं की इथे मराठी लोक खूप आहे. तर घराच्या दूर नाही वाटत. घर वालों की याद आती है. जसं आपली फॅमिली क्रिएट झाली त्याच्यामुळे असं काही वाटत नाही की आपण खूप दूर आहोत. सर्व म्हणजे आपले मराठी लोक मिळतात आणि त्याच्यानंतर इकडे सर्व फॅसिलिटीज वगैरे अवेलेबल आहेत. आपले सिनियर्स आहेत, मराठी सिनियर्स आहेत. त्याच्यामुळे खूप हेल्प होऊन जाते आपल्याला. श्री, तुम बताओ. समारा में एक्सपीरियंस तो बढ़िया था क्योंकि समारा सिटी ब्यूटीफुल है और एज कम्पेयर टू अदर मेडिकल यूनिवर्सिटीज जो रशिया में है ये थोड़ी ज्यादा सुंदर ही है एज कम्पेयर टू स्टूडेंट्स और एकेडमिक्स और सब चीजें. और हमारे इमीडिएट सीनियर्स और बाद वाले भी 3rd 4th ईयर वाले भी सारे सपोर्टिव है. तो इट वॉज इजी एंड स्मूथ. माझा समारामधला एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आधी इंडियामध्ये असताना बरेच रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्स बोलायचे की रशियामध्ये गेल्यानंतर मुलं बिघडतात किंवा
तिथं शिक्षण चांगलं नाही, आपल्या इंडियासारखं मिळत नाही, रशियनमध्ये शिकवतात किंवा असे बरेच रुमर्स पसरलेले अजून पण आहेत असे इंडियामध्ये. त्यामुळे बरेच जण याला घाबरतात रशियामध्ये, पण असं काही नाही. समारामध्ये हॉस्टेल्स चांगले आहेत, स्ट्रिक्ट आहेत, मेन म्हणजे रूल्स फॉलो करतात आणि उत्तम एज्युकेशन तर आहेच. त्याचबरोबर सिनियर्स खूप हेल्पफुल आहेत, गरज पडल्यानंतर खूप हेल्प करतात आपल्याला. आणि रॅगिंगचा प्रकार तिथे चालतच नाही, त्यामुळे समारा इज द बेस्ट. कभी तुम्हारे साथ ऐसा कोई डिस्क्रिमिनेशन हुआ कि तुम लोग इंडियन हो, मतलब सब लोग बताओ, कभी ऐसा हुआ कि हाँ तुम इंडियन हो इस वजह से कभी कोई डिस्क्रिमिनेशन तुम्हें फेस अजिबात नाही. उलट इंडियन्सना खूप ते इम्पॉर्टन्स देतात. हां, ज्याला समारामध्ये ऍडमिशन घेऊ वाटतं त्यांनी घ्यावं. आने से पहले जैसे तुम बहुत नर्वस हा, थे. मी तर चैतन्यला पण बऱ्याचदा कॉल केलते. खूप माझ्या पण डोक्यात विचार आले की येऊ का नको. क्योंकि तुम अकेले आ रहे थे. हा, खूप प्रॉब्लेम्स पण आलते, पण चैतन्य होती. सगळं मस्त. माझं फर्स्ट फ्लाईटचं पेमेंट देखील चैतन्यनेच केलंय. फ्लाईटचं पेमेंट देखील मस्त. ये बताना नहीं पड़ता. आर्यन, ट्रान्सपोर्टेशन खूप स्वस्त आहे. 18 रुपयामध्ये पूर्ण समारा फिरू शकता आणि हॉस्टेलच्या जवळूनच बस स्टॉप्स आहेत, सो क्लासेसला जायला खूप इझी पडेल. बाकी समारा ऍज पर एक्सपेक्टेशन खूप चांगले आहे. सगळेजण या. रश्मी तुम बताओ. इथे आल्यानंतर असं खाण्याचं म्हणजे जे आपण म्हणजे मला तरी डेझर्ट्स वगैरे खूप आवडतात, स्वीट्स खूप आवडतात. मला इथे आल्यावर कधी असं ते कमी म्हणजे मला जे पाहिजे ते असं भेटणार नाही असं झालं नाही. मी खूप चीज केक वगैरे आणि डेझर्ट्स स्वीट्स वगैरे खूप इथे ट्राय केलेत, सो त्यासाठी पण इट्स नाईस. आणि काय पण खायचं सामान वगैरे असेल, तांदूळ वगैरे राशन जे काय असतं ते पण आपल्याला इथे जवळपास भेटून जातं. जे इंडियन स्पायसेस नाही भेटणार, पण जे राशन आहे प्रॉपर ते भेटून जातं. जय तुम बताओ तुम्हारा एक्सपीरियंस. डिपार्टमेंट थोड़ा दूर है बट बायो के पास है, तो हो जाता है. एंड तुम्हें एनआईटी की कितनी क्लासेस लगती है आपकी? एक या दो. तुम बताओ ग्रीष्मा, मैत्री, क्या तुम दोनों भी कहा मुंबई से हो, तो बताओ तुम्हारा अब तक का एक्सपीरियंस कैसा रहा और कैसे क्या यहाँ पे चीजें हैं? आता आम्हाला जवळजवळ येऊन 4 महिने होत आले. आम्हाला इतकं तर म्हणजे काही डिफिकल्टी फेस नाही करायला लागली. अभ्यासात पण खूप चांगलं चाललंय. एक्झाम्स पण सगळे क्लिअर झालेत. काही डिपार्टमेंट थोडे लांब असतात, पण त्यांचं हफ्त्यातून फक्त एकदा क्लास लागतं, बाकी सगळे 2 मिनिटावर आहे. आणि जर बाकी बघायला गेलो स्नॅक्स वगैरे तर ते पण खूप जवळपास आहे. आणि आता मेडिकलचे इश्यूज काही असले तर ते पण सॉर्ट होऊन जातात, कारण की मेडिकल इन्शुरन्स वगैरे आहे आणि बाकी सिनियर्स पण हेल्प करतात त्या बाबतीत. मतलब ओवरऑल एक्सपीरियंस कैसा था? चांगलं होतं, सर्व बेस्ट आहे. तो बस यही एक्सपीरियंस था. अभी आप और भी स्टेट्स का देखोगे और मैंने लगता है कि मैंने महाराष्ट्र के ऑलमोस्ट हर डिस्ट्रिक्ट के बच्चे का रिव्यू ले लिया है. सो दैट्स इट. थैंक यू.